कथेचं नाव आहे कसा जाईल उंच माझा झोका. अंधार पडत आला होता. सूर्यास्ताची लाली आकाशात पसरली होती. हवेत गारवा होता. पक्षी पिलांच्या ओढीने घरट्याकडे झेप घेत होते. घराच्या पायऱ्यांवरती बसून ती त्या पक्ष्यांकडे पाहत होती. तिच्या मनात विचार आला, ह्या वातावरणाची मजाच काही और. अशा वातावरणात तिला फक्त हवी होती त्याची सोबत. बाईकवरती बसून रस्ता फुटेल तिकडे भटकत राहायचं. निर्धास्तपणे पुढे कुठेतरी एखाद्या खडकावरती बसून राहायचं. सूर्यास्ताची लाली पाहत, काहीही न बोलता. जरी नसले शब्द, जरी नसले स्पर्श, तरी मन समाधानाने भरून जातं. त्याच्या आठवणीने ती उल्हासित झाली. स्वतःच्याच विचारात गढून ती त्याची वाट पाहत होती. तो गेल्यापासून ती एक एक दिवस मोजत होती. 10-12 दिवसात परत येतो असं सांगून गेला. तो अजूनही त्याचा पत्ता नव्हता. अंधार पडला. वेळ टळून गेली होती. तो आता येईल असं वाटत नव्हतं. ती उठली, आतमध्ये गेली. सकाळचीच एक चपाती घशाखाली उतरवून ती अंथरुणावर आडवी झाली. अंथरुणावर पडताच त्याच्या आठवणींचं एक सुंदर मोरपीस तिच्या मनावर फिरलं आणि तिच्या गालावरची ती नाजूक खळी उमलली. कॉलेजमध्ये असतानाच त्याची भेट झाली, ती एका सोशल प्रोग्रामच्या निमित्ताने. NSS संपल्यावर तो आवर्जून भेटायला आला. हॅलो, तुमचं भाषण छान झाले. तुमचा आजचा कार्यक्रमही चांगला होता. आभारी आहे. तुम्हालाही आवड दिसते सामाजिक कार्याची, ती म्हणाली. हो, मलाही आवडतं या फील्डमध्ये काम करायला. तसा मला थोडाफार अनुभवही आहे. अरे वा, मग आपलं छानच जमेल. तो संवाद तिथेच संपला. पण नंतर अधूनमधून भेटी होत गेल्या. पुढे अधूनमधून होणाऱ्या भेटी रोज होऊ लागल्या. कधी योगायोगाने तर कधी आवर्जून तो तिला भेटत राहिला. रोज त्याच्या ऑफिस सुटल्यावरती एकत्र चहा होऊ लागला. कधी थट्टामस्करी तर कधी सोशल वर्क, कधी अनाथाश्रमाचे प्रश्न तर कधी आदिवासी विकास. 1 ना 2 कितीतरी विषयावरती चर्चा झाली. एके दिवशी चहा पित असताना तो सहजपणे म्हणाला, तू आज छान दिसतेस. ती मनातून खुश झाली आणि तिच्या गालांवरती एक नाजूक खळी उमटली. ती काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, तुझ्या गालावरची ही खळी मला खूप आवडते. माझ्याशी लग्न करून ही खळी मला देशील? एका क्षणासाठी तिने त्याच्या डोळ्यात डोकावलं आणि आपोआप तिची नजर खाली वळली. मानेनेच तिने होकार दिला. किती साधेपणा होता त्याच्यात. गुलाबाचं फूल नाही, बोटात अंगठी नाही, हातात चहाचा ग्लास आणि मनात तिच्या गालावरच्या खळीचा विचार. चहाच्या टपरीवरती उभ्या आयुष्याची सोबत मागत होता तो तिला. तसे तिचे तरी आयुष्य कुठे 4 भिंतीत बंदिस्त होते. टपरीवरचा चहा पीत पीतच आदिवासींसाठी आणि अनाथांसाठी काम करण्याचा संकल्प सोडला होता तिने. घरून लग्नासाठी भरपूर विरोध झाला, पण दोघांचा निर्णय पक्का होता. लग्नानंतर वर्षभरातच तिला इकडे दूर आदिवासी एरियात काम करण्याची संधी मिळाली. पण या संधीचे सोने झाले त्याच्यामुळे. घरच्यांचा विरोध मोडून काढत ती आज एवढ्या दूर येऊन आदिवासींसाठी काम करत होती. ती फक्त त्याच्या पाठबळावरती. त्याचा विचार करत करतच ती निद्राधीन झाली. सकाळी जाग आली. आज त्या आदिवासींच्या गावात जाऊन आरोग्याबद्दल जनजागृती करायची होती. आज बऱ्याच कामाचं नियोजन होतं. दारावरती थाप पडली. तिने दरवाजा उघडला तर तो समोर उभा. तिने काही बोलायच्या आतच तो म्हणाला, आवर पटकन, आपल्याला शहरात जायचे. तो आदिवासींबद्दल केलेल्या कामासाठी तुला समाजरत्न पुरस्कार जाहीर झालाय आणि तो तुला स्वीकारायचा आहे. त्या बातमीने तीही आनंदित झाली. पटापट सगळं आवरून ती त्याच्यासोबत निघाली. मन समाधानाने भरून गेलं होतं. त्या पुरस्काराचं सगळं श्रेय त्याला देणार होती. ती विचार करू लागली, खरंच घरच्यांचा किती विरोध होता इकडे येऊन या आदिवासींमध्ये राहायला. संसार सोडून असल्या उनाडक्या करते म्हणून सासूबाई किती बोलायच्या. पण या सगळ्यात साथ मिळाली ती पतीची.
खरंच त्याने जर साथ दिली नसती तर मी चूल आणि मूल सांभाळत बसली असते, किंवा माझ्या आवडीचे काम मला एकटीने करावे लागले असते, त्याची साथ कायमची सोडून. पण मी किती सुदैवी आहे. आज मी समाजकार्यही करते आणि सोबत संसार सुखही घेते आहे. खरंच माझ्यासारख्या अशा किती जणी असतील ज्यांना अशी त्यांच्या पतीची साथ मिळते. आज भारताच्या 100 कोटी जनतेतल्या किती महिला अशा सामाजिक कार्यामुळे प्रकाशाच्या झोतात आहेत. या महिला मुळातच हुशार नाहीत का, की त्यांची हुशारी दडपली जातीये पुरुषी अहंकाराखाली? खरंच अशा हजारो महिलांच्या बुद्धीला गंज चढत असेल का? माझ्याही बाबतीत असंच झालं असतं तर. आता काळ बदललाय, पण समाजाच्या मानसिकतेत फारसा बदल झालेला नाहीये. मध्यमवर्गीय घरातली उच्च शिक्षित मुलेही बायको म्हणून जेव्हा मुलीकडे पाहतात तेव्हा ती त्यांना त्यांच्यापेक्षा कमी शिकलेली हवी. तिने आवाज चढवून बोलले तर त्यांचा अहंकार दुखावतो. ती फक्त दिसायला सुंदर हवी आणि नवरा ऑफिसमधून येताच हसत हातावर चहाचा कप ठेवायला हवा. मग भलेही ती कितीही दिवसभराच्या कामामुळे कंटाळलेली असू द्या किंवा एकटेपणामुळे बोर झालेली असू द्या. मेट्रो सिटीजमध्ये हे चित्र थोडं कमी झालंय. त्याचं रूप बदललंय, पण स्वरूप तेच आहे. तिथे स्त्री पुरुष समानता आली. घरातली स्त्री ही सकाळी 8ची लोकल पकडते, दिवसभर काम करते, संध्याकाळी 6ला परत येते. पण 6 नंतर काय? घरातली सगळी कामे तिचीच, घरगुती कामांची जबाबदारीही तिचीच, मुलांचा अभ्यास, मुलांचं आजारपण, सासू सासऱ्यांचं आजारपण तिचेच. या सगळ्या धावपळीत ओढाताण फक्त तिची. या ओढाताणीत जर तिच्या मनामध्ये एखादी नवीन गोष्ट करण्याची उमेद आली तर ती करू शकते का? त्याच्यासाठी तिला तिच्या कुटुंबाचा, समाजाचा पाठिंबा किती महत्त्वाचा ठरतो. सगळे किती अभिमानाने सांगतात, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीच असते. पण स्त्रीचा पाठिंबा असो किंवा नसो, पुरुष यशस्वी होऊ शकतात. पण स्त्री यशस्वी होऊ शकते का पतीच्या आणि कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय? अगदी पूर्वीच्या काळीही रमाबाई रानडे म्हणायच्या, उंच माझा झोका. कोणामुळे? माधवराव रानडेंच्या डोळ्यातल्या स्वप्नांमुळेच ना. म्हणून तर आज त्यांचं नाव अजरामर आहे. पण विचार करा, आजच्या आपल्या समाजात रमाबाईच नाहीत का, की डोळ्यात स्वप्न घेऊन जगणारे माधवराव रानडेंसारखे पती नाहीत? नक्की प्रॉब्लेम कुठे आहे? स्त्रियांच्या कर्तबगारीत की समाजाच्या पाठिंब्यात? ती विचार करत होती. माझ्या बाबतीतही असंच झालं असतं तर? फक्त चूल आणि मूलचीच सक्ती माझ्यावर झाली असती तर? हे आजचं आदिवासींबद्दल मी केलेलं उल्लेखनीय काम मी करू शकले असते का? खरंच माझा झोका उंच गेला असता का? या सगळ्या प्रश्नांनी तिच्या मनातली समाधानाची भावना तिला अचानक बेचव वाटू लागली.